हॅलो एव्हरीवन. तर या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत स्टॅट 231 हॅव्हिंग कोर्स टायटल स्टॅटिस्टिकल मेथड्स. मीन्स वॉट एव्हर स्टॅटिस्टिकल मेथड्स you have to know for different types of calculations. You have to study that all statistical methods in this course of stat 231. So we'll see for first lecture, that is introduction म्हणजे ओळख, डेफिनेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड इट्स ॲप्लिकेशन इन ॲग्रिकल्चर. म्हणजे स्टॅटिस्टिक्सची डेफिनेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायची, त्याच्यानंतर त्याचे जे ॲप्लिकेशन आहेत ॲग्रिकल्चरमध्ये ते ॲप्लिकेशन म्हणजे त्याचा जो यूज आहे तो आपल्याला बघायचा आहे. त्याच्यानंतर लिमिटेशन्स, त्याचे तोटे काय आहेत किंवा लिमिटेशन्स काय आहेत, आणि टाईप्स ऑफ डाटा, वेगवेगळ्या प्रकारचा जो डाटा आपल्याला अवेलेबल असतो स्पेशली इकॉनॉमिक्समध्ये, तर त्या डाटाचे आपल्याला टाईप बघायचे आणि क्लासिफिकेशन बघायचे आणि फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन जे तुम्ही 9th-10th मध्ये शिकलेला आहात, तर त्याचं जे इंट्रोडक्शन आहे या सगळ्या गोष्टींचं इंट्रोडक्शन आपल्याला या लेक्चर 1 मध्ये बघायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण स्टार्ट करूया लेक्चर नंबर 1, दॅट इज इंट्रोडक्शन ऑफ स्टॅटिस्टिक्स. सो फर्स्टच लेक्चर आहे पहा, इंट्रोडक्शन, डेफिनेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड इट्स ॲप्लिकेशन्स इन ॲग्रिकल्चर, limitations, types of data, classification and frequency distribution. So one by one we have to see lecture number 1. So first of all, what is the definition of statistics? Statistics ची definition काय आहे? पहिलाच क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की define statistics and write the scope and importance of statistics in agriculture, or define statistics and write the applications of statistics in agriculture. असं तुम्हाला क्वेश्चन रिटर्नला विचारला जाऊ शकतो. So definition काय बघा, statistics is the branch of science which deals with the collection, classification and tabulation of numerical facts as the basis for explanations, descriptions and comparison of phenomena. थोडक्यात बघा म्हणजे काय, स्टॅटिस्टिक्स ठीक आहे म्हणजे सांख्यिकी ही ब्रँच ऑफ सायन्स, विज्ञानाची अशी शाखा आहे जी कशासोबत डील करते, म्हणजे कशाचा स्टडी करते, कलेक्शन म्हणजे गोळा करणे, क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण करणे, आणि टॅब्युलेशन म्हणजे जे टेबलमध्ये आपण जो डाटा जो आहे तो लिहितो किंवा बनवतो, टॅब्युलेशन ऑफ न्यूमेरिकल फॅक्ट्स ॲज द बेसिस फॉर, म्हणजे आपण डाटा गोळा करतो व त्याचं वर्गीकरण करतो आपण, क्लासिफिकेशन करतो आणि ते टेबलमध्ये मांडतो. कशाच्या बेसिसवरती, तर आपल्याला तो डाटा एक्सप्लेन करायचा असतो, त्याचं डिस्क्रिप्शन आपल्याला द्यायचं असतं किंवा त्याचं कम्पॅरिझन करायचं असतं. फॉर एक्झाम्पल वेदर डाटा, ठीक आहे, म्हणजे हवामान आपण म्हणू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा काय केलं जातं, वेगवेगळ्या ठिकाणचं जे हवामान किंवा तापमान आहे ते आपण पहिल्यांदा गोळा करतो, कलेक्ट करतो, नंतर ते आपण काय करतो, क्लासिफाय करतो, म्हणजे त्याचं वर्गीकरण करतो, आणि नंतर ते एका टेबलमध्ये काय केलं जातं ते मांडलं जातं. ठीक आहे, कशासाठी, तर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणचं जे तापमान आहे किंवा हवामान आहे ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे किंवा डिस्क्राईब करायचं आहे किंवा कम्पेअर करायचं आहे, की समजा एका सिटीमध्ये जास्त तापमान आहे दुसऱ्या सिटीपेक्षा, हे आपल्याला जे कम्पेअर करायचं फिनॉमिनॉन, यासाठी आपण सांख्यिकी वापरतो. कशामध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये. ठीक आहे, तर स्टॅटिस्टिक्स कशासोबत डील करते, की स्टॅटिस्टिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स, ही विज्ञानाची अशी शाखा आहे जी कशासोबत डील करते, कलेक्शन गोळा करणे, क्लासिफिकेशन वर्गीकरण करणे, टॅब्युलेशन ऑफ न्यूमेरिकल फॅक्ट्स म्हणजे ते टेबलमध्ये मांडणे, कशासाठी, एक्सप्लेन करण्यासाठी, डिस्क्राईब करण्यासाठी आणि कम्पेअर करण्यासाठी. तर ही सिम्पलशी स्टॅटिस्टिक्सची डेफिनेशन आहे. त्यानंतर इम्पॉर्टन्स दिलेलं आहे स्टॅटिस्टिक्सचे आपल्याला, की इम्पॉर्टन्स काय पहा, प्लॅनिंग इज इनडिस्पेन्सिबल फॉर बेटर यूज ऑफ नेशन्स रिसोर्सेस. म्हणजे आपल्या देशामध्ये जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याचा वापर करण्यासाठी प्लॅनिंग ही खूप महत्वाची आहे. ठीक आहे, अँड स्टॅटिस्टिक्स आर इनडिस्पेन्सिबल इन प्लॅनिंग, म्हणजे सांख्यिकीचा वापर या प्लॅनिंग करण्यासाठी, या योजना बनवण्यासाठी सांख्यिकीचा वापर खूप महत्वाचा आहे. आणि इन टेकिंग डिसिजन्स रिगार्डिंग एक्सपोर्ट, म्हणजे जे काही निर्णय निर्यातीबद्दल किंवा आयातीबद्दल घ्यायचे किंवा उत्पादनाबद्दल घ्यायचे, त्या सगळ्या गोष्टींचा जो डाटा आहे तो डाटा बनवण्यासाठी, वर्गीकरण करण्यासाठी किंवा टेबलमध्ये मांडण्यासाठी सांख्यिकीचा म्हणजे स्टॅटिस्टिक्स खूप इम्पॉर्टंट रोल आहे. तर स्टॅटिस्टिक्स सर्व ॲज फाउंडेशन ऑफ द सुपरस्ट्रक्चर ऑफ प्लॅनिंग, म्हणजे कोणतीही योजना आखण्या अगोदर किंवा कोणत्याही योजनेचा पाया जो म्हणतो आपण, तो पाया असतो सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक. त्यानंतर स्टॅटिस्टिक्स हेल्प्स इन बिझनेस, स्टॅटिस्टिक्स हेल्प्स द बिझनेसमॅन इन फॉर्म्युलेशन ऑफ पॉलिसीज विथ रिगार्ड टू बिझनेस. म्हणजे एखादा बिझनेसमॅन आहे, त्या बिझनेसमॅनला त्याच्या बिझनेसच्या रिलेटेड एखाद्या पॉलिसीज बनवायच्या असतील, म्हणजे एखादं धोरण बनवायचं त्याला, तर पहिल्यांदा तो काय करणार की त्या
एखादं धोरण बनवताना तो पहिली माहिती गोळा करणार, मग ती माहितीचं वर्गीकरण करणार आणि मग ती टेबल फॉर्मॅटमध्ये किंवा स्टॅटिस्टिकल फॉर्मॅटमध्ये ती मांडणार. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं आपल्याला स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय हे कळत जाईल. देन स्टॅटिस्टिकल मेथड्स आर अप्लाइड इन मार्केटमध्ये स्टॅटिस्टिकल मेथड अप्लाय केल्या जातात. अँड प्रोडक्शन रिसर्चमध्ये उत्पादनाचे जे रिसर्च केलं जातं, क्वालिटी कंट्रोल ऑफ मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट, या सगळ्या गोष्टींमध्ये स्टॅटिस्टिक्सचा उपयोग केला जातो. देन स्टॅटिस्टिक्स इज इनडिस्पेन्सिबल इन इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्रामध्ये सुद्धा खूप महत्वाचा रोल आहे स्टॅटिस्टिक्सचा. अर्थशास्त्रामध्ये काय म्हणले बघा, एनी ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्राची कोणतीही शाखा दॅट रिक्वायर कंपॅरिझन, जिच्यामध्ये कंपॅरिझनची गरज असते. म्हणजे एखादी गोष्ट कम्पेअर करायची असेल तर आपण काय करतो, स्टॅटिस्टिक्सचा वापर करतो. ठीक आहे. कोरिलेशन रिक्वायर स्टॅटिस्टिकल डाटा फॉर सॉल्वेशन ऑफ प्रॉब्लेम्स. म्हणजे कोरिलेशन वगैरे हा जो प्रकार आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. तर थोडक्यात स्टॅटिस्टिक्सचं इम्पॉर्टन्स तुम्हाला इथे सांगितलंय की स्टॅटिस्टिक्स आपण कुठे कुठे वापरतो. स्टॅटिस्टिक्स इज युज्ड इन ॲग्रिकल्चर फॉर कंपॅरिझन ऑफ डिफरंट फेनॉमेनॉन्स. Statistics is used in economics for comparison of different phenomena. Statistics is used in businesses for comparison of different phenomena. किंवा असे जे काही कंपॅरिझन असेल किंवा वेगवेगळ्या पॉलिसीज बनवण्यासाठी जो काही मूलभूत डाटा आपल्याला लागतो, बेसिक डाटा लागतो, त्याचं वर्गीकरण करण्यासाठी किंवा कंपॅरिझन करण्यासाठी आपण स्टॅटिस्टिक्सचा वापर करतो. हे तुम्ही एक 6 ते 7 पॉईंट तुम्ही हे इम्पॉर्टन्स मध्ये मनाने लिहू शकता की स्टॅटिस्टिक्सचा वापर कुठे कुठे केला जातो, तेच म्हणजे इम्पॉर्टन्स आहे. ठीक. नेक्स्ट बघा, स्टॅटिस्टिक्स इज हेल्पफुल इन ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे प्रशासनामध्ये पण ह्याचा उपयोग आहे. इनफॅक्ट स्टॅटिस्टिक्स आर रिगार्डेड एज आईज ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे प्रशासनाचे डोळे म्हणले जातात. म्हणजे बघा, जे काही आपण म्हणतो बजेट जे प्रेझेंट केले जातं आपल्या समोर, त्या बजेटमध्ये पण काय असतं तर डाटा जो काही आहे, म्हणजे आर्थिक डाटा असू द्या, तर तो डाटा कम्पेअर करून टेबल फॉर्मॅटमध्ये तो दिला जातो आपल्याला. वेगवेगळ्या ज्या पॉलिसीज तयार होतात, वेगवेगळ्या स्कीम ज्या तयार होतात, त्या स्कीम सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणचा सर्वे करून किंवा पॉप्युलेशनचा सर्वे करून जे काही माहिती आहे ती माहिती टेबल फॉर्मॅटमध्ये दाखवली जाते. म्हणजेच काय तर स्टॅटिस्टिक्स फॉर्मॅटमध्ये दाखवली जाते. बँकर्स, स्टॉक एक्सचेंज ब्रोकर्स, इन्शुरन्स कंपनीज ऑल मेक एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा. हे सर्व जे लोक आहेत हे सुद्धा काय करतात तर स्टॅटिस्टिकल डाटाचा उपयोग करतात. म्हणजे काय, जिथं जिथं टेबल रकाने दिसतील, जिथं जिथं आकडेवारी दिसेल, तिथं तिथं समजायचं की स्टॅटिस्टिक्सचा वापर केलेला आहे. प्रॉब्लेम्स रिलेटिंग टू पॉवर्टी, दारिद्र्य, एम्प्लॉयमेंट, अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी, फूड स्टोरेज, डेथ्स ड्यू टू डिसिजेस. म्हणजे आता रिसेंटली आपण बघितलं कोविड-19. ठीक आहे. तर कोविडमध्ये आपण बघितलं की रोज न्यूजपेपरवरती एक पाय चार्ट यायचा, पाय चार्ट. ठीक आहे. ज्याच्यामध्ये दाखवलं जायचं की म्हणजे कोरोनामुळे किंवा कोविडमुळे डेथ्स किती झालेले आहेत किंवा अफेक्टेड एरिया कोणते आहेत, रेड झोन कोणता आहे. ठीक आहे. तर ही जी इन्फॉर्मेशन जो आहे, हा जो डाटा कलेक्ट केलाय, क्लासिफाय केलाय आणि कम्पेअर केलेला आहे, तो पाय चार्टमध्ये असू द्या, वेगवेगळ्या ग्राफ्समध्ये असू द्या, त्या दाखवण्याच्या पद्धतीला आपण म्हणतो स्टॅटिस्टिकल मेथड्स, ज्या तुम्हाला आता शिकायच्या. सो ड्यू टू शॉर्टेज ऑफ फूड कॅनॉट बी फुल्ली वेड विदाउट द स्टॅटिस्टिकल बॅलन्स. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण विदाउट स्टॅटिस्टिक कम्पेअरच करू शकत नाही किंवा ती आपण प्रेझेंट करू शकत नाही. स्टॅटिस्टिक्स आर अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ पॉलिटिकल कॅम्पेन्स ॲज ए लीड अप टू इलेक्शन्स. म्हणजे आपण टीव्हीवरती सुद्धा बघतो बघा की इलेक्शन व्हायच्या अगोदर, ठीक आहे, इलेक्शनचे अंदाजे रिझल्ट दाखवले जातात. ठीक आहे, की कुठं लीड असू शकते, कोणत्या पक्षाला लीड असू शकते. तर हे कुठल्या बेसिसवरती केलं जातं, कुठल्या मेथड यूज करून केलं जातं, तर स्टॅटिस्टिकल मेथड यूज करून केलं जातं. सो नेक्स्ट बघा, ऍप्लिकेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स इन ॲग्रिकल्चर. म्हणजे शेतीमध्ये स्टॅटिस्टिक्सचा वापर कसा केला जातो. सो इन मेकिंग डाटा अबाउट ड्राय अँड वेटलँड. ठीक आहे. ड्राय अँड वेटलँडचा डाटा बनवायचा असेल, लँड अंडर टँक्स म्हणजे टँक्सच्या अंडर किती जमीन आहे ते बघायचं असेल, लँड अंडर इरिगेशन प्रोजेक्ट आणि रेनफेड एरियाज. म्हणजे हे वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या अंडर किती एरिया आहे, किती लँड कव्हर केलेली आहे, तो डाटा दाखवण्यासाठी काय केलं जातं, स्टॅटिस्टिक्सचा वापर केला जातो. इन डिटरमाइनिंग अँड इस्टिमेटिंग द इरिगेशन रिक्वायर्ड बाय क्रॉप पर डे किंवा पर बेस पिरियड, या सगळ्या गोष्टींसाठी स्टॅटिस्टिकल डाटा जो आहे तो यूज केला जातो. देन इन डिटरमाइनिंग द रिक्वायर्ड डोसेज ऑफ फर्टिलायझर फॉर अ पर्टिक्युलर क्रॉप अँड क्रॉपलँड. एखाद्या जमिनीला किंवा एखाद्या क्रॉपला किती फर्टिलायझरची गरज आहे, किती डोसची गरज आहे, हे जरी कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला स्टॅटिस्टिक्स यूज करावं लागतं. आता हे सगळ्या बेसिक गोष्टी आहेत स्टॅटिस्टिक्सच्या.
त्या एवढ्या डिटेलमध्ये इम्पॉर्टंट नाही आहेत. इम्पॉर्टंट जे आहेत ते पुढचे लेक्चर आहेत, लेक्चर 2 पासून ते लेक्चर 6. देन in soil chemistry also statistics helps classifying the soils basing on their analysis results which are analyzed with statistical methods. म्हणजे सॉइल केमिस्ट्री मध्ये सुद्धा स्टॅटिस्टिकचा वापर केला जातो की वेगवेगळ्या ज्या सॉइल असतात, सॉइल टेस्टिंग, सॉइल सॅम्पलिंग आपण म्हणतो, त्यांचा रिपोर्ट जरी द्यायचा असेल तर त्या रिपोर्टमध्ये सुद्धा स्टॅटिस्टिक्सचा वापर केला जातो. देन नेक्स्ट अगेन काय वापर सांगितलं बघा अजून. In estimating the losses incurred by a particular pest and the yield losses due to insect, bird किंवा rodent pest, statistics is used in entomology. Entomology मध्ये इन्सेक्ट असतील, पेस्ट असेल, यांच्यामुळे क्रॉपचा जो डॅमेज झाला आहे तो डॅमेज सुद्धा जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला स्टॅटिस्टिक मेथड महत्वाचे आहेत. देन ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स मध्ये कसं महत्वाचे आहेत बघा. ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिस्ट यूज फोरकास्टिंग प्रोसिजर्स टू डिटरमाइन द फ्युचर डिमांड. म्हणजे भविष्यातली एखाद्या वस्तूबद्दलची जी डिमांड आहे ती प्रेडिक्ट करायची असेल तर स्टॅटिस्टिकल मेथड आपण यूज करतो. अँड सप्लाय ऑफ फूड, म्हणजे फूडचा सप्लाय किती असायला पाहिजे यासाठी पण आपण स्टॅटिस्टिकल मेथड यूज करतो. अँड ऑल्सो यूज रिग्रेशन अनालिसिस इन इम्पेरिकल एस्टिमेशन ऑफ फंक्शन रिलेशनशिप बिटवीन क्वांटिटेटिव्ह व्हेरिएबल्स. आता रिग्रेशन, को रिलेशन या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण लेक्चर नंबर 15-16 मध्ये शिकणार आहोत. देन ॲनिमल सायंटिस्ट यूज स्टॅटिस्टिकल प्रोसिजर्स. ॲनिमल सायंटिस्ट जे आहेत ते काय करतात, स्टॅटिस्टिकल प्रोसिजर यूज करतात. कशासाठी? टू एड अँड अनालायझिंग डाटा फॉर डिसिजन पर्पजेस. वेगवेगळे डिसिजन घेण्यासाठी ज्या डाटाची गरज आहे तो डाटा बनवण्यासाठी, क्लासिफाय करण्यासाठी, कम्पेअर करण्यासाठी ॲनिमल सायंटिस्ट जे आहेत ते स्टॅटिस्टिकल मेथडचा यूज करतात. देन ॲग्रिकल्चरल इंजिनियर्स जे आहेत यूज स्टॅटिस्टिकल प्रोसिजर्स इन सेव्हरल एरियाज. वेगवेगळ्या भागामध्ये ते वापर करतात. कोणत्या? सच ॲज फॉर इरिगेशन रिसर्च, मोड्स ऑफ कल्टिवेशन अँड डिझाईन ऑफ हार्वेस्टिंग अँड कल्टिवेटिंग मशिनरी अँड इक्विपमेंट. वेगवेगळ्या मशीन्स बनवण्यासाठी, वेगवेगळे इक्विपमेंट बनवण्यासाठी सुद्धा ॲग्रिकल्चरल इंजिनियर काय करतात तर स्टॅटिस्टिकल मेथड्सचा यूज करतात. सो त्याच्यामध्ये बघा आपण काय बघितलं, स्टॅटिस्टिक्सची डेफिनेशन आपण बघितली, स्टॅटिस्टिक्सचं इम्पॉर्टन्स आपण बघितलं आणि स्टॅटिस्टिक्सचे जे ऍप्लिकेशन आहेत ॲग्रिकल्चरमध्ये ते ऍप्लिकेशन आपण इथं बघितले आहेत. तर आजच्या लेक्चरचा आपल्याला शेवटचा पॉईंट बघायचा आहे की स्टॅटिस्टिक्सचे लिमिटेशन्स काय आहेत आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला जायचं आहे डाटा आणि डिफरंट टाइप्स ऑफ डाटा बघायचे आहेत आपल्याला. तर डाटा हा पार्ट म्हणजे स्टॅटिस्टिक्सचा बेसिस आहे डाटा. ठीक आहे, म्हणजे माहिती असेल तर स्टॅटिस्टिकल मेथड यूज केली जाऊ शकते आणि माहिती नसेल तर स्टॅटिस्टिक्सचा काही उपयोग नाहीये. त्यामुळे माहिती म्हणजेच डाटा आणि तिचे जे टाईप आहेत ते टाईप खूप महत्वाचे आहेत, जे की आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर आजच्या लेक्चरचा शेवटचा पार्ट आहे लिमिटेशन्स. ठीक आहे, म्हणजे स्टॅटिस्टिक्स आपण कुठे यूज करू शकत नाही. तर स्टॅटिस्टिक्स डज नॉट स्टडी क्वालिटेटिव्ह फेनॉमेनॉन. म्हणजे स्टॅटिस्टिक काय करू शकते, क्वांटिटी जी आहे ती क्वांटिटी स्टडी करू शकते. म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा काळी माती आहे त्याच्यामध्ये गहू आले 20 क्विंटल, लाल माती आहे त्याच्यामध्ये आले 40 क्विंटल, म्हणजे फॉर एक्झाम्पल. तर ही जी क्वांटिटी आहे 20 क्विंटल, 40 क्विंटल, 60 क्विंटल असू द्या, ही क्वांटिटी स्टॅटिस्टिक स्टडी करू शकते. पण वीट कोणत्या क्वालिटीचं होतं हे स्टॅटिस्टिक स्टडी करू शकत नाही. तर हा एक पहिला तोटा आहे. देन स्टॅटिस्टिक्स डज नॉट स्टडी इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे स्टॅटिस्टिक्सला म्हणजे ग्रुप लागतो थोडक्यात. म्हणजे एखादी सिटी आहे त्या सिटीची पॉप्युलेशन कम्पेअर करायची असेल तर ती पॉप्युलेशन तो ग्रुप स्टॅटिस्टिक कम्पेअर करू शकतो. एका व्यक्तीला स्टॅटिस्टिक कम्पेअर करू शकत नाही. म्हणजे स्टॅटिस्टिक्स इंडिव्हिज्युअलला, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वस्तूला, एखाद्या ठिकाणाला कम्पेअर करू शकत नाही किंवा स्टडी करू शकत नाही. स्टॅटिस्टिक्सला ग्रुपच लागतो. ठीक आहे. सो स्टॅटिस्टिकल लॉज आर नॉट एक्झॅक्ट लॉज. स्टॅटिस्टिकल लॉज जे आहेत ते एक्झॅक्ट लॉज नाही आहेत. ठीक आहे. देन स्टॅटिस्टिक्स डज नॉट रिव्हील द एंटायर इन्फॉर्मेशन. स्टॅटिस्टिक्स जी आहे ती सगळ्या माहितीचा वापर करत नाही, फक्त ठराविक माहिती जी आहे, एव्हरेज आपण म्हणतो. ठीक आहे, सरासरी माहिती जी आहे त्या सरासरी माहितीचा उपयोग जो आहे तो स्टॅटिस्टिकल मेथड करत असतात. स्टॅटिस्टिक्स इज लायबल टू बी मिसयुज्ड. स्टॅटिस्टिक्सचा गैरवापर केला जाऊ शकतो आणि स्टॅटिस्टिकल कन्क्लुजन्स आर व्हॅलिड ओनली ऑन एव्हरेज बेस. म्हणजे जे काही स्टॅटिस्टिकल रिझल्ट आपण देणार आहोत किंवा जे काही स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत ते एव्हरेज बेसिसवरती करतो आपण. इंडिव्हिज्युअलचा विचार केला जात नाही याच्यामध्ये किंवा सगळीच इन्फॉर्मेशन जी आहे ती ह्याच्यामध्ये वापरली जाईल असं इथं नाहीये. सो बघा आपण काय बघितलं या लेक्चरमध्ये. आपण बघितलं डेफिनेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे, आणि त्याचे ऍप्लिकेशन ऍग्रिकल्चरमध्ये, इम्पॉर्टन्स बघितलं आणि लिमिटेशन बघितले. नेक्स्ट जो पार्ट असेल तो खूप महत्वाचा पार्ट आहे,
डाटा अँड डिफरंट टाइप्स ऑफ डाटा. म्हणजे बघा, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघायचं डाटा म्हणजे काय, प्रायमरी डाटा, सेकंडरी डाटा, सोर्सेस ऑफ पब्लिक डाटा. हे जे डिफरंट प्रकारचे जे डाटाचे टाईप आहेत, ठीक आहे, हे टाईप आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघायचे. ठीक आहे. आणि एक फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचं इथं आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे, तो प्रॉब्लेम पण आपल्याला सॉल्व्ह करायचा नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे. थँक्यू.